हाय, मी मृण्मयी अवचट. आत्ताच आपण मेट गाला इव्हेंट बघितला. 2026चा हा मेट गाला इव्हेंट न्यूयॉर्क सिटीमध्ये झाला. दरवर्षी हा इव्हेंट होतो. हा एक चॅरिटी इव्हेंट असतो. न्यूयॉर्क सिटीच्या मेट्रोपॉलिटन म्युझियमसाठी फंड रेझिंग इव्हेंट हा असतो. वोग मॅगझिन याला कंडक्ट करतं आणि जगभरातल्या सेलिब्रिटीजना फक्त इन्व्हिटेशन इथे बोलवण्यात येतं. हा इव्हेंट जास्त पॉप्युलर त्याच्या कॉस्ट्युमसाठी असतो, कारण वेगवेगळे डिझायनर्स आणि सेलिब्रिटीज रेड कार्पेटवर खूप भव्य आणि ड्रामॅटिक कॉस्ट्युम्स इथे घालून येतात. यावर्षी मेट गालावर अनेक इंडियन सेलिब्रिटीज चालल्या आणि त्यांनी आपल्या पारंपरिक इंडियन कॉस्ट्युम्सना कसं वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं हे एकदा बघूया. ईशा अंबानीचे 2 कॉस्ट्युम अगदी चर्चेत आहेत. पहिला म्हणजे प्री इव्हेंट पार्टी आउटफिट होता, जो मनीष मल्होत्रानी केला होता. 26 वेगवेगळ्या बॉर्डर्स वापरून हा इव्हनिंग गाऊन करण्यात आला होता. प्रत्येक बॉर्डर मध्ये आपल्या भारतीय वेगवेगळ्या कौशल्याचं त्यांनी प्रदर्शन केलं होतं. कुठे एम्ब्रॉयडरी होती, कुठे वीव होती. वेगवेगळ्या प्रांतातल्या या एम्ब्रॉयडरीजना आणि टेक्सटाईल्सना बॉर्डरच्या रूपामध्ये एकत्र करून हा गाऊन बनवण्यात आला होता. याबरोबर मॅच केलेली ज्वेलरी आणि स्पेशली तिच्या वेणीत घातलेला जो दागिना होता तो नक्कीच बघण्यासारखा होता. दुसरा ईशा अंबानीचा लुक जो मोठा चर्चेत होता तो म्हणजे रेड कार्पेटवरचा तिची गोल्डन साडी मधला लुक. गौरव गुप्तानी याला एक वेगळं ड्रेप दिलं होतं साडी बरोबर. भव्य दिव्य असं ड्रामॅटिक केप होतं, ज्याच्यानी एक त्याला रेड कार्पेटचा ऑरा त्या साडीला मिळाला होता. साडी बरोबर सगळ्यात आकर्षण ठरलं ते म्हणजे 3 डायमेन्शनल आंबा याचा एक क्लच जो कॉस्ट्युम बरोबर तिने ॲक्सेसरी सारखा वापरला होता. साडीच्या बरोबर जे ब्लाऊज होतं ते मात्र मोठा चर्चेचा विषय होता, कारण तिने तिच्या आईची ज्वेलरी जी तिला तिच्या आईने दिली होती आणि सेंटिमेंटल व्हॅल्यूची होती, त्या सर्व ज्वेलरीनं मिळून तिने तो ब्लाऊज तयार केला होता. साडी, केप, आंब्याचा क्लच आणि गजरा असा हा ड्रामॅटिक कॉस्ट्युम ईशा अंबानींनी मेट गाला इव्हेंटला गाजवला. एक आगळा वेगळा प्रकार रेड कार्पेटवर आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजे आपली एक इंडियन सेलिब्रिटी दिया मेहता जाटिया हिने घातलेला गाऊन. शोला पीठ हे कौशल्य वेस्ट बेंगॉलचं आहे. झाडाच्या बुंदापासून केलेला हा 3 डायमेन्शनल फॉर्म आहे. हा फॉर्म जनरली दुर्गा पूजाच्या पंडालामध्ये वापरला जातो किंवा याचे 3 डायमेन्शनल फ्रेम्स बनवले जातात. पण हा फॉर्म चक्क एक गाऊन वरती आपण घेतलेला पाहिला. कांजीवरम गोल्डन कापडावरती शोला पीठचं 3 डायमेन्शनल केलेलं हे कौशल्य गाऊन मध्ये उतरवण्यात आलेलं होतं आणि हा गाऊन रेड कार्पेट वरती मेट गाला इव्हेंट मध्ये या सेलिब्रिटीने घातला. सेलिब्रिटी सुधा रेड्डी हिने विक्टोरियन लुक प्रेझेंट केला. तिची स्वतःची विक्टोरियन ज्वेलरी तिने वापरली आणि एक भव्य दिव्य असा गाऊन केप असलेला कलमकारी फॉर्म यूज केलेला आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेला आपल्याला बघायला मिळाला. कलमकारी हा फॉर्म पेंटिंग मध्ये यूज केला जातो. जनरली कापडांवरती असतो, साड्यांवरती असतो, पण हा फॉर्म आपण आता गाऊनच्या रूपमध्ये इथे पाहिला. रेड कार्पेट वरती ड्रामॅटिक लुक देण्यासाठी याला एम्ब्रॉयडरी बरोबर पेअर करण्यात आलं होतं. आपल्या भारतीय अनेक वेगवेगळ्या कलाकुसरांना एकत्र करून हा कॉस्ट्युम बनवण्यात आला होता. तुम्हाला हा कॉस्ट्युम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. फिल्म मेकर करण जोहर हा आपल्या कॉस्ट्युमसाठी आणि ड्रेसिंग स्टाईलसाठी चांगलाच पॉप्युलर आहे. राजा रवी वर्मा याचे पेंटिंग्स वापरून केलेला एक ड्रामॅटिक केप त्यांनी ब्लॅक कलर मध्ये घातला होता आणि अतिशय कॉन्फिडेंटली त्यांनी हा मेट गाला मध्ये प्रेझेंट केला. त्यांचे पेंटिंग्स हे एम्ब्रॉयडरी मध्ये आणि ऍप्लिक फॉर्म मध्ये यूज झाले होते आणि याला अतिशय ग्रँड असा लुक मिळाला होता. आपल्या भारतीय पेंटिंग्स, टेक्सटाईल्स, एम्ब्रॉयडरीज या सगळ्याला व्यासपीठ देणारा हा इव्हेंट ठरला आहे. तुम्हाला हा कॉस्ट्युम कसा वाटला आणि करण जोहरचा हा लुक कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. मनीष मल्होत्रानी वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना आपल्या इंडियन आर्ट फॉर्म्सना वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा कॉस्ट्युम पण एकदम हटके केला. त्यांनी मुंबई शहराला ट्रिब्यूट दिला आणि त्याच्या सर्व कारिगरांना त्यांनी ट्रिब्यूट दिला. त्याच्या कॉस्ट्युम वरती वेगवेगळ्या कला ज्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात याचं त्यांनी एक 3 डायमेन्शनल प्रेझेंटेशन केलेलं आपण बघितलं. त्याच्यामध्ये त्यांनी कारिगरांची नावं सुद्धा टाकली आहेत आणि या ब्लॅक केप वरती त्यांनी पूर्ण मुंबई आणि पूर्ण फॅशन इंडस्ट्रीतले वेगवेगळे कारिगर याचं कोलाज केलेलं आपण पाहिलं.
हा कॉस्ट्युम म्हणजे खरंच आपल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला आणि आर्टिसनला दिलेला एक मोठा ट्रिब्यूट आहे. या व्यासपीठावरती त्यांनी या कलांना मांडलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हा लुक आणि त्यांनी डिझाईन केलेले कॉस्ट्युम तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा.